नमस्कार. माता हिंगलाज बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत. अक्कलपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन पांझरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. तसेच धुळे ग्रामीण मधील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. अक्कलपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन पांझरा नदी पात्रात सोडले आहे. तसेच धुळे ग्रामीण मधील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला असून वाढत्या उन्हाची तीव्रता आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांच्या आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आज अक्कलपाडा धरणाचे दरवाजे काही अंशी उघडण्यात आले. अक्कलपाडा धरणाचे 2 दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडून 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. जलपूजन करून हे आवर्तन सोडण्यात आले. यामुळे नेर, कुसुंबा, बिलाडी, वरखेडे, कुंडाणे, न्याहाळोद, झापी, शिरडाणे, सातर्णे, विश्वनाथ, सुकवड, मोहाडी, डांगरी, नूरनगर, अकलाड, मोराणे, मेहरगाव, वार, कौठळ आदी तसेच अंमळनेर व शिंदखेडा तालुक्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहरजी बदाणे, कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी मयूर परदेशी, साक्री उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अजिंक्य पाटील, कालवा निरीक्षक राकेश अहिरे, दप्तर कारकून रवींद्र बोरसे आणि आमदार प्रतिनिधी राहुल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधींमध्ये नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे, आनंदखेडचे सरपंच तुळशीराम अहिरे, बदाणेचे सरपंच भीमा गोयकर, उपसरपंच विठ्ठल पाटील, पिंटू भास्कर, रमेश कारंडे, गंगाराम महारनर, गोरख कारंडे, कारभारी खलाणे, रवींद्र बदाणे, किरण खलाणे, वसंत बोरसे, प्रवीण जाधव, आनंदखेडचे उपसरपंच मनोज गवते, रविकांत सानप, माजी पंचायत समिती सदस्य मुकेश पवार, अप्पा महारनर यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. हे आवर्तन सुटल्यामुळे नागरिकांना आणि ग्रामस्थांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. म्हसावद तालुका शहादा मुख्य बाजारपेठेत वाढती गर्दी, अनियमित वाहनतळ आणि रस्त्यावरून होणारे अतिक्रमण यामुळे वाहतूक अडथळे निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर म्हसावद पोलिसांनी विशेष मोहीम राबवत शिस्तीचा धडा दिला. या मोहिमेचे नेतृत्व पोलीस अधिकारी रमेश वावरे यांनी केले होते. म्हसावद तालुका शहादा मुख्य बाजारपेठेत वाढती गर्दी, अनियमित वाहनतळ आणि रस्त्यावर होणारे अतिक्रमण यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर म्हसावद पोलिसांनी विशेष मोहीम राबवत शिस्तीचा धडा दिला. या मोहिमेचे नेतृत्व पोलीस अधिकारी रमेश वावरे यांनी केले. बाजारपेठेत अचानक भेट देत रमेश वावरे यांनी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून मोटरसायकली व इतर वाहने रस्त्याच्या कडेला नियमानुसार आणि व्यवस्थित पद्धतीने उभी करण्याच्या सूचना दिल्या. अनेक वाहनधारकांनी वाहने रस्त्याच्या मध्यभागी किंवा अव्यवस्थितपणे उभी केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी रमेश वावरे यांनी दमदार शैलीत बाजारपेठेत प्रवेश करत नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या धडाकेबाज उपस्थितीची चर्चा संपूर्ण बाजारपेठेत रंगली. अनेकांनी त्यांच्या कामकाजाची तुलना सिंघम चित्रपटातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याशी करत कौतुक केले. फक्त वाहनधारकांनाच नव्हे तर दुकानदारांनाही पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या. दुकानाबाहेर अनावश्यक साहित्य, फलक किंवा माल रस्त्यावर ठेवू नये. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीच्या दृष्टीने दुकाने शिस्तबद्ध पद्धतीने चालवावीत असे आवाहन करण्यात आले. बाजारपेठेतील मुख्य गल्ली व इतर महत्त्वाच्या मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वाहने व दुकाने व्यवस्थित न ठेवल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी पोलीस प्रशासनाने दिला. तसेच भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबविल्या जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमामुळे बाजारपेठेत शिस्त निर्माण होण्यास मदत झाली असून अनेक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मोहिमेचे स्वागत केले. वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि बाजारपेठ स्वच्छ, सुरक्षित व अतिक्रमणमुक्त राहावी यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. म्हसावद पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती झाली असून शहरात शिस्त आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. धुळे तालुका प्रतिनिधी गणेश बागुल. वीज पुरवठ्याचा भोंगळ कारभाराविरोधात साक्री तालुक्यातील सावडी येथील माळमाथा परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. वारंवार सुरू असलेल्या या भोंगळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी चक्क
सावडी सब स्टेशनला घेराव घालत संबंधित अधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा वाचला। माळमाथा परिसरातील शेतकरी बांधवांनी आज सावडी सब स्टेशनला घेराव घालत वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। गेल्या 2 महिन्यांपासून शेती पंपांच्या वीज पुरवठ्याची वेळ वारंवार बदलत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडत शेतीसाठी नियमित आणि योग्य वेळेत वीज पुरवठा करण्याची मागणी केली। वीज पुरवठ्याच्या वेळांमध्ये सातत्य नसल्यामुळे सिंचनाचे नियोजन कोलमडत असून त्याचा थेट परिणाम पिकांवर होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। या प्रश्नाबाबत यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनीही माहिती देण्यात आली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला असून त्यांनी थेट सब स्टेशनवर धडक देत आंदोलनाचा इशारा केला। दरम्यान शेतीसाठी वेळेवर आणि नियोजित वीज पुरवठा मिळाला नाही तर येत्या काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे। आता या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी योगेश सापळे, मुंबई। आज 2 महिन्यापूर्वीपासून शेतकऱ्यांवर एकदम परिस्थिती बेकार आलेली आहे। महावितरण यांनी म्हणजे शेतकऱ्यांना 2 महिन्यापासून डायरेक्ट मनमुती त्यांचे टाईम देत आहेत आणि एक ग्रामीण भागामध्ये बैड भागमुळे विहिरींना पाणी नाही आहे। आज 100 फूट विहीर खोल राहिली तरी पाणी राहत नाही विहिरींना। रात्री 2 तास विहिरीत पाणी टाकावं लागतं तेव्हा दिवसाला आम्ही उपसा करतो। आज हे 6 तास आम्हाला लाईन देत आहेत। 6 तासमध्ये ना विहीर चालत आहे ना बोर चालत आहे। अक्षरशः आमच्या पिकांचं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आमचे पिके जळलेले दाखवतो। आज मी 35,000 खर्च करून मिरची लावली, ती मिरची पूर्ण जळून गेली या 6 तास लाईटमध्ये। विहिरीला म्हणजे पाणीच नाही आहे। बोर आम्ही ज्या वेळेस विहिरीत टाकतो तेव्हा दिवसा आम्ही विहिरी उपसतो। सर्व आमच्या या भागात अतिशय शेतकऱ्यांची जबरदस्त फसवणूक चालू या महावितरणाकडनं, म्हणून आम्ही भीक मागतो यांच्याकडनं। आम्हाला तुम्ही 8 तास तरी लाईन द्यावं आणि रात्री 2 तास तरी द्यावं। आम्ही रात्री बोरविहीर विहिरींमध्ये टाकून दिवसाला उपसा करू, तरी हे मान्य घेत नाही आणि कोणताही पुढारी इकडे फिरकत नाही। आम्ही प्रत्येक पुढाऱ्याकडे भीक मागली, आमचा शेड्यूल बदलून द्या टायमाचा, आणि प्रत्येक पुढाऱ्याकडे जाऊन प्रत्येक साहेबाला, धुळे जिल्हा असो किंवा साखरीचा साहेब असो, यांच्याकडे सुद्धा आम्ही विनंत्या करून आमची एकही सुद्धा दखल घेत नाही। आज शेतकरी आज भीक मागण्यासाठी आज या सबस्टेशनला आज आलो आहे, म्हणून आम्हाला रात्री 2 तास आणि दिवसा 5 तास का लाईन व्हायना, पण रात्री 2 तास तरी द्या। दिवसात मिरची पीक असो मल्चिंग केलेला असतो, पाणी जर सोडलं अतिशय त्या तापमान जास्ती होतं आणि त्या पिकाला एक हानिकारक होतं, म्हणून रात्री 2 तरी तास आम्हाला लाईन द्या। बैड भाग आहे, विहिरींना पाणी नाही आहे, आम्ही रात्री विहिरींमध्ये बोर टाकतो तेव्हा आमची उपसा होते। एवढीच विनंती आहे, या आम्हाला द्या तुम्ही। रात्री 2 तास द्या आणि दिवसा 5 तास का देतात नाही तर शेतकऱ्यांचं बरं होईल, नाही तर शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल। एवढीच विनंती करतो। धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेमध्ये काही खासगी व्यक्ती व सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांबद्दल नियमबाह्य पद्धतीने माहिती संकलन होत असल्याचा गंभीर आरोप करत संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त यांना या संदर्भाचं निवेदन पाठविण्यात आले। धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदान पुनर्निरीक्षण प्रक्रियेमध्ये काही खासगी व्यक्ती व सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांकडून नियमबाह्य पद्धतीने माहिती संकलन होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करत संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 29 मे 2026 रोजी धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की सध्या धुळे शहरात काही अशासकीय व्यक्ती विशेष मतदार पुनर्निरीक्षण या नावाखाली घरोघरी जाऊन मतदार कार्ड, जात, धर्म तसेच नागरिकांची वैयक्तिक माहिती गोळा करत आहेत। संबंधित व्यक्तींकडे निवडणूक विभागाचे अधिकृत ओळखपत्र अथवा कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती, संभ्रम आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले असून विशिष्ट जाती धर्मातील मतदारांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा
जनतेत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सन 2022 पर्यंत ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत त्यांची नावे कोणत्याही कारणास्तव वगळू नयेत. संबंधित नागरिकांकडील मतदार ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र ग्राह्य धरून त्यांचा मतदानाचा अधिकार कायम ठेवावा अशी मागणी समितीने केली आहे. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने राबविण्यात यावी अशी अपेक्षा संविधान संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. निवेदन सादर करताना संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे, प्राध्यापक बाबा हातेकर, कॉम्रेड L.R. राव, P.T. बेडसे, B.T. अहिरे, काशीनाथ शिंदे, A.K. भगत, मोहम्मद जैद, दीपक कुमार साळवे, विजय नेरकर, बबन वानखेडे, कॉम्रेड वसंत पाटील, G.D. जाधव, पंजाबराव देशमुख, मनोहर मोहिते, मुक्त पत्रकार धनंजय गायणकर, किशोर शेजवळ, श्रीकृष्ण बेडसे, हर्षबोध मोरे, R.G. मैरे, नाजनीन शेख, पोपटराव चौधरी, कॉम्रेड आसिफ शेख आदी उपस्थित होते. सध्या SRIच्या नावे विशेष मतदार पुनर्निरीक्षणची प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेच्या नावाने सत्ताधारी पक्षाचे, राजकीय पक्षाचे काही खाजगी कार्यकर्ते आम्ही SRIसाठी नियुक्त आहेत, आम्ही आलेलो आहेत असे त्यांचं स्वतःची एक लेटर पॅड वापरून त्याच्यावर जात आणि धर्माचा रकाना आखून आणि ती घरोघरी जाऊन ते माहिती गोळा करतायत. त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला कोणी नियुक्त केलेलं आहे, तर आम्हाला म्हणजे शासनाने नियुक्त केलं असं सांगतात. ओळखपत्र मागितलं तर निघून जातात आणि आम्हाला BLOनी सांगितलेलं, BLO आमच्या कार्यालयात बसलेले आहेत. म्हणजे त्यांना विचारलं तर BLO तुमच्या कार्यालयात कसे काय बसले ते सांगतात, ते आम्हाला याद्या मॅच करण्यास सांगितले. म्हणजे या मॅच आणि मिसमॅचमध्ये सत्ताधारी पक्षाने काय चालवलेलं आहे की SRIच्या नावे कुणालाही पाठवून कुणाचं मत वगळायचं आणि कुणाचं ठेवायचं, हा एक विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना वगळायचं आणि बाकीच्यांना समाविष्ट करायची ही जी प्रक्रिया चाललेली हे निव्वळ बेकायदेशीर संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या विरोधात चाललेली आहेत. त्या संदर्भात अशा खाजगी व्यक्तींना बंधन करावं, अटकाव करावा आणि ज्यांचे स्थलांतरित झालेले त्या लोकांचे नावं कायमच्या त्या स्थलांतरित पत्त्यावर समाविष्ट करावेत. त्यानंतर 18 वर्षाचे वरील व्यक्ती यांचे नावं समाविष्ट करून मयतांचे नावं कमी करावेत. तसेच भारतामध्ये जे घुसखोरीच्या नावाने SRI काढलेले आणि त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली की SRI करण्यास आयोगाचा अधिकार आहे. मग घुसखोर जे भारतामध्ये हे तर सत्ता यांच्या हातात असताना घुसखोरांना तपास करा, यांची सखोल चौकशी करा आणि यांचे नावं घुसखोरांचे वेबसाईटवर जाहीर करावेत. यासाठी आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य मंत्रालय मुंबई आणि जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी धुळे शहराचे पुरोगामी विचार मंच, संविधान समिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय बौद्ध महासभा तसेच वेलफेअर पार्टी असे मिळून आम्ही अनेक सामाजिक संघटनेचे लोक माननीय कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होतो. कलेक्टर मॅडम उपस्थित नसल्याने माननीय अप्पर यांना दिलेलं आहे आणि आज गुरुवारची सुट्टी होती, उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे म्हणून या कार्यालयामध्ये अप्पर अधिकारी वगळता 8 प्रांतपैकी एकही जनतेच्या समस्यासाठी अधिकाऱ्यांना इथं नेमलेलं असतं. जनतेचा पगार घेतला जातो, पण एक अधिकारी जर या त्या ठिकाणी कार्यालयात नसले तर इतर अधिकारी कसे काय जातात. तर जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या संदर्भात 7 प्रांतांना यांचा जाब विचारला पाहिजे आणि कोणत्या सरकारी कामाला हे बाहेर गेलेले आहेत ते सुद्धा चौकशी केली पाहिजे. साक्री तालुक्यातील इंदवी परिसरातील हातभट्टीच्या दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर निजामपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हातभट्टी व्यवसायांवर धडक मोहीम राबविली. तब्बल 16 पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. दिनांक 22 मे रोजी इंदवी परिसरातील हातभट्टीच्या दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आणल्यानंतर निजामपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हातभट्टी व्यवसायावर धडक मोहीम राबवली. तब्बल 16 पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून मोठ्या प्रमाणात गावठी दारू व दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन नष्ट केले तसेच साहित्य देखील जप्त केले. या कारवाई दरम्यान दारू विक्री व निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या सरला ठाकरे यांना गावठी हातभट्टीची दारू तयार करताना रंगेहात पकडण्यात आले.
पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. परिसरातील गेल्या काही वर्षांपासून हातभट्टीच्या दारूमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. पुण्यनगरीने हा गंभीर प्रश्न समाजासमोर मांडल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. सदर कारवाई निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हवालदार राकेश बोरसे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पुण्यनगरीच्या वृत्ताची दखल, पोलिसांची धडक छापा, हातभट्टी व्यवसायाला जबर दणका, अशी चर्चा सध्या इंदवे परिसरात रंगली आहे. दादाजी अकलाडे, इंदवे प्रतिनिधी. धुळे तालुक्यातील उडाणे व गोताणे येथील गावालगत असलेल्या एक्सप्रेस कॅनल दुरुस्ती, संरक्षण भिंत, पाईप मोरी, रस्ता व पूल यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या कॅनल दुरुस्तीबाबत वारंवार धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्राम पाटील यांनी अथक प्रकल्प विभागाला आणि जिल्हा प्रशासनाला मागणी केली आहे. मात्र याची कुठलीही दखल न घेतल्याने आज संग्राम पाटील यांनी गावकऱ्यांसोबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ यावेळी टळला. तालुक्यातील उडाणे आणि गोताणे गावाच्या शिवारातून हा एक्सप्रेस कॅनल जातो. नकाणे तलाव भरण्यासाठी या एक्सप्रेस कॅनलची निर्मिती केली होती. सध्या हा कॅनल ठिकठिकाणी फुटल्याने उडाणे आणि गोताणे येथील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. विशेषतः उडाणे येथील गट नंबर 122 जवळ कॅनल पूर्णपणे फुटला असून त्याचे पाणी थेट 250 हेक्टर शेतीत घुसत आहे. शेतांसोबतच गावातही पाणी शिरत असल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांना जीवमुठीत धरून या कॅनलमधून ये-जा करावी लागत असून यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या आंदोलनात भाजपाचे माजी प्रवक्ते संजय शर्मा, रितेश परदेशी, समाधान पाटील, रवींद्र पाटील, नारायण शिंदे, योगेश पाटील, राकेश पाटील, संतोष पाटील, सिद्धार्थ पाटील, तुळशीराम मोरे, सुनील शिंदे, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील, राहुल पाटील, भटू सूर्यवंशी, संजय पाटील, रोहित परदेशी, रामभाऊ पाटील, गणेश शिंदे, कैलास पाटील उपस्थित होते. धुळे तालुक्यातील गोताणे व उडाणे गावातून जो जाणारा एक्सप्रेस कॅनल आहे, हा कॅनल गोताणे व उडाणे गावामध्ये दोघं ठिकाणी फुटलेला आहे आणि परिणामी गोताणे गावामध्ये फुटलेल्या कॅनलमधून नागरी वस्तीमध्ये ते पाणी शिरतं आणि तिथं देखील त्या नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. आणि उडाणे गावातले जो एक्सप्रेस कॅनल जातो तिथं देखील तो शेतातला जो कॅनल फुटलेला आहे तर पूर्ण 250 हेक्टर जमीनमध्ये तिथं पाणी घुसतं आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचं खरीपाचं पीक घेता येत नाही आणि पूर्णतः त्यांचं आर्थिक नुकसान होतं. या संदर्भात मी पाटबंधारे विभागाला वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे, अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे, पण मात्र जाणीवपूर्वक त्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून या नागरिक जे गोताणे गावातील नागरिक असतील, उडाणे गावातील शेतकरी असतील, यांच्यावर अनेक वर्षापासून अन्याय होत आहे आणि म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आज आत्मदान करण्याचा प्रयत्न केला होता आणि माझा जीव जरी गेला तरी मग बेहतर आहे. आज जरी आमच्या हातातून पोलिसांनी आमच्या हातातून आमचं पेट्रोल हिसकवलं, पण येणाऱ्या काळामध्ये आता त्यांनी दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये एक गुप्त पद्धतीने आंदोलन करून कलेक्टर मोदांच्या दालनामध्ये घुसून अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याशिवाय मी राहणार नाही. जर या संदर्भात या मी प्रशासनाचा, जिल्हा प्रशासनाचा या संदर्भात मी जाहीर निषेध करतो आणि म्हणून मी हे जे संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर देखील शासनाने कारवाई करावी अशी मी शासनाकडे मागणी करत आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील गोताणे गावात सेवानिवृत्त गुरुजनांचा व इयत्ता 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त प्राध्यापक DM पाटील सर, KG पाटील सर, MD पाटील सर, झुलाल पाटील सर, उत्तम पाटील सर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गावातील व यशदा येथे ग्रामविस्तार अधिकाऱ्याने मास्टर ट्रेनर म्हणून काम पाहतात असे ग्रामविस्तार अधिकारी हिलाल पाटील त्यांचाही यावेळी अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी इयत्ता 10वी ते 12वी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच MPSC द्वारा नगररचना विभागात यांची नियुक्ती झाली आहे व गौरव पंढरीनाथ पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. धनश्री दादाजी पाटील या विद्यार्थ्यांची धुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून 7वी पंचायत समिती येथे सरळ सेवा धोरण नियुक्ती झाली.
व योगेश पांडुरंग पाटील या विद्यार्थ्यांची आरोग्यसेवकपदी नियुक्ती झाली. त्यानिमित्त यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिव महापुराण कथा समितीने उत्कृष्ट परिश्रम घेतले होते. जिद्द आणि चिकाटी मनाशी बाळगली तर कुठले यश निश्चितच संपादन करता येते, याची प्रचिती धुळे तालुक्यातील गोताणे गावातील तरुणांकडे पाहून येत आहे. धुळे तालुक्यातील गोताणे गाव हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जात आहे. गोताणे गाव हे धार्मिक क्षेत्राबरोबर शैक्षणिक क्षेत्रात देखील आजही अग्रेसर आहे. शैक्षणिक क्षेत्रात नावारूपाला आलेल्या राजीव गांधी माध्यमिक विद्यालय गोताणे, जिल्हा परिषद मराठी शाळा गोताणे येथून शैक्षणिक क्षेत्रातून बाहेर पडलेल्या असंख्य विद्यार्थी आजही विविध स्तरावर आपले नाविन्य प्राप्त करत आहे. विशेष म्हणजे गावातील विद्यार्थी आजही शिक्षक, पोलीस, SRP आदी विविध शासकीय विभागांमध्ये नोकरी करताना दिसून येतात. त्यामुळे आज गोताणे गावाची ख्याती दूरवर पसरलेली आहे. सध्या तर गावातील असंख्य तरुणांची इंडियन आर्मी येथे निवड झाली आहे. तर काल गावातील रोहित यज्ञेश्वर गोसावी, दिनेश किरण पाटील, अतुल भटू पाटील, राहुल शरद पाटील या चारही तरुणांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाली आहे. या चारही तरुणांची निवड झाल्याबद्दल काल सायंकाळी ग्रामस्थांतर्फे भव्य दिव्य असे स्वागत करून या चारही तरुणांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तर आज सकाळी धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती व सदस्य संग्राम पाटील व धुळे पंचायत समितीचे सदस्य रितेश पाटील यांच्या माध्यमातून या चारही तरुणांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावातील महिला भगिनींसह पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडियन आर्मी भरतीत निवड झालेले चारही तरुण सर्वसामान्य परिस्थितीत वावरणारे असून त्यांनी कष्ट, जिद्द, चिकाटी या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाचे गोताणे ग्रामस्थांतर्फे कौतुक केले जात आहे. आमच्या धुळे तालुक्यातील गोताणे गावातील हे गोताणे गाव उत्तर महाराष्ट्रामध्ये पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या छोट्याशा गावामध्ये अहिल्यादेवी यांच्या समाजाचा धनगर समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि या धनगर समाजामध्ये अत्यंत गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी हा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच्यामध्ये देखील या स्पर्धात्मक युगामध्ये हे चार बांधव आमच्या गोताणे गावातील हे आर्मी परीक्षेमध्ये परीक्षा देऊन आणि उत्तम प्रकारची त्यांनी कसरत करून या आर्मी प्रशिक्षणामध्ये आपला भाग घेतला आणि उत्तम प्रकारे परीक्षा पास होऊन त्यांना यश प्राप्त झालं. आणि म्हणून मी ह्या कुसुंबा जिल्हा परिषद गटाचा लोकप्रतिनिधी असल्याकारणाने, या भागाचा लोकप्रतिनिधी असल्याकारणाने मी या तरुण मित्र भावांचा त्यांना अभिनंदन करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी त्यांना उपस्थित झालो. आणि त्यांना पुढील त्यांच्या एक सेवा काळातील देश सेवेसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. अधिक महिन्यात केलेले कार्य हे 10 पटीने फळ देते. तसेच तीर्थाला स्नान करणे म्हणजे 1000 भागवताचं पुण्य पदरी पडतं, असे प्रतिपादन शहादा येथील प्रख्यात भगवताचार्य खगेंद्र महाराज यांनी केलं. भगवताचार्य खगेंद्रजी महाराज यांनी सांगितले की भगवान रामचंद्रांचा आणि सद्गुरुनाथांचा असीम कृपेने पुरुषोत्तम महाराज, ज्याला आपण अधिक मास असं म्हणतो, आणि अधिक असे महिन्यात केलेले कार्य हे 10 पटीने फल देत असते. आणि अशा या सुयोग्य वातावरणामध्ये आमचे वैभव भाऊ यांनी शुकताल या ठिकाणी कथेचे आयोजन केलं. त्यांच्या मनात मनोदय निर्माण झाला आणि ताबडतोब भक्तांनी कथा श्रवणासाठी उत्स्फूर्तपणे साथ दिली. आणि आज आम्ही आजच्या घडीला या शहादा येथून आमचं वाहन, आमचा रथ भगवंताला घेऊन आणि आम्ही प्रभू दर्शन करण्यासाठी काही तीर्थांचे दर्शन करत जात आहोत. अधिक महिन्यांमध्ये गंगेचे स्नान आणि गंगेचे दर्शन याला फार महत्त्व देण्यात आलेले आहे. तीर्थाला स्नान करणे म्हणजे 1000 भागवताचं पुण्य पदरी पडणं. आणि हा सगळा संयोग आम्हाला या परिवारातर्फे वैभव बडगुजर यांच्यातर्फे या ठिकाणी त्यांच्याकडून मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे जोशीदादा कुलकर्णी, दादा मांडेकर, मला वाटतं असे सगळे मंडळी आमच्यासोबत आहेत. आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी या कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, असे भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांनी सांगितले. रामचंद्र भगवान की जय. भगवान रामचंद्रांचा आणि सद्गुरुनाथांचा असीम कृपेने पुरुषोत्तम मास, ज्याला आपण अधिक मास असं म्हणतो,
आणि अधिकस्य अधिकम फलम, अधिक महिन्यात केलेलं कार्य हे 10 पटीने फल देत असतं. आणि अशा या सुयोग्य वातावरणामध्ये आणि कालामध्ये आमचे वैभव भाऊ यांनी शुकताल या ठिकाणी कथेचं आयोजन केलं. त्यांच्या मनात तो मनोदय निर्माण झाला आणि ताबडतोब सद्भक्तांनी कथा श्रवणासाठी उत्स्फूर्तपणे साथ दिली. आणि आज आम्ही आजच्या या घडीला इथून शहादा येथून आमचं वाहन, आमचा रथ भगवंताला घेऊन आणि आम्ही प्रभू कथा करण्यासाठी काही तीर्थांचं दर्शन करत जात आहोत. अधिक महिन्यामध्ये गंगेचं स्नान आणि गंगेचं दर्शन याला फार महत्त्व देण्यात आलेलं आहे. तीर्थाला स्नान करणं म्हणजे 1000 भागवताचं पुण्य पदरी पडतं. आणि हा सगळा सुयोग आम्हाला या परिवारातर्फे, वैभव भाऊ बडगुजर यांच्यातर्फे या ठिकाणी आम्हाला शुकतालच्या कथेला मिळतो आहे सोबत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोशीदादा, कुलकर्णीदादा, मांडेकर, मला वाटतं असे सगळी मंडळी आमच्यासोबत आहेत, भटदादा आहेत. आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी या कथेला, आजचा आमचा पहिला दिवस असा आहे की आमचा हा प्रवास, यात्रा आम्ही करतोय. वास्तविक यात्रा या शब्दाचा अर्थ आहे या म्हणजे यातना, ता म्हणजे त्रास, परंतु चेहऱ्यावर हास्य आणि आनंद एवढा आहे की या सगळ्यांना पार करून आम्ही भगवंताच्या भेटीला, शुकतालला, श्रीमद भागवत कथेला निघतो आहेत. या सर्वांची यात्रा सुखरूप, आनंदमय आणि प्रभू प्रेमाने, प्रभू भक्तीने हो, ही पांडुरंग चरणी प्रार्थना. जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे काल दिनांक 31 मे 2026 रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त गावातून राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने शाळेतील मुलींसह विद्यार्थ्यांनी पोशाख परिधान करून सहभाग नोंदविला होता. विशेष बाब म्हणजे तरुणांनी डोक्यावर फेटा बांधून व नऊवारी साडी परिधान करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून दिले. जयंतीच्या पार्श्वभूमीवर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले. या रक्तदान शिबिरात असंख्य तरुणांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे विचार समाजात रुजवता यावेत यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. सुदाम भामरे, मालपूर प्रतिनिधी. धुळे तालुक्यातील मौजे रावेर धनगरवाडी शिवारातील गट क्रमांक 80 मधील नवीन शर्तीच्या शेतीसाठी दिलेल्या जमिनीत गेल्या महिनाभरापासून अवैधरित्या मुरुम व मातीचे उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित गौण खनिज माफियांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व उत्खनन बंद करण्यात यावे अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी धुळे तालुका पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. धुळे तालुक्यातील मौजे रावेर धनगरवाडी शिवारातील गट क्रमांक 80 मधील नवीन शर्तीच्या शेतीसाठी दिलेल्या जमिनीत गेल्या महिनाभरापासून अवैधरित्या मुरुम व मातीचे उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकरणी संबंधित गौण खनिज माफियांवर तात्काळ कारवाई करून उत्खनन बंद करण्यात यावे अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी तसेच धुळे तालुका पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केले आहे. निवेदनात म्हटले आहे की संबंधित ठिकाणी JCB यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर मुरुमाचे उत्खनन करण्यात येत असून हायवा, डंपर व ट्रॅक्टरच्या माध्यमातून गौण खनिजाची वाहतूक सुरू आहे. हे सर्व काम महसूल विभाग अथवा शासनाची कोणतीही परवानगी न घेता सुरू असल्याने शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अवैध उत्खनन करणारे संबंधित माफिया इतके बिनधास्त झाले आहेत की दिवसाढवळ्या वाहने उभी करून खुलेआम उत्खनन व वाहतूक करत आहेत. याबाबत परिसरातील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांनी विचारणा केल्यास त्यांना दमदाटी केली जाते, तर काहींना मारहाणीच्याही घटना घडल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. तसेच पोलीसही आमचे काहीही बिघडवू शकत नाहीत अशा प्रकारची भाषा वापरून दहशत निर्माण केली जात असल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून अवैध उत्खनन थांबवावे, संबंधित वाहनांवर जप्तीची कारवाई करावी, तसेच दोषींवर कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना छगन गायकर, दगाजी गायकर, बापू वाघमोडे, विठ्ठल थोरात, धनराज थोरात, किसन गायकर, काशीनाथ वाघमोडे, भटू गायकर
दोमा मारनर, दत्तू मोडे, आकाश थोरात, दौलत गायकर, कौन्सिलर थोरात यांच्यासह रावेर परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॅलो, नमस्कार. मी विकास काशीनाथ वाघमोडे, राहणार धनगरवाडी, रावेर. आमच्याकडे गेल्या 2 महिन्यापासून गौण खोदून नेत आहे लोक. तरी आम्ही प्रशासनाला 4-5 दिवसापासून निवेदन देतोय, तरी कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही आहे. अप्पर तहसीलदारांना पण दिलं आहे, तरी कोणतीही कारवाई झालेली नाही आजपर्यंत. मॅडमांना सांगितलं, आमच्या तलाट्यांना कॉल केला, ते कॉलसुद्धा कट करतात आमचा. आम्ही तिथं स्वतः गाड्या पकडल्या होत्या. एक मिनिट. आम्ही त्या गाड्या पकडल्यानंतर जे गाड्यांचे मालक तिथं आले, ते बोलले की आमच्या मालकीची जमीन आहे 30 एकर. आम्ही जेव्हा गाड्या पकडल्या होत्या, आम्हाला शिवीगाळ दमदाटी देऊन त्यांनी हाणा मारायची धमकी दिली. ते होतात भूषण वाल्मिक मारनर, जगदीश वाल्मिक मारनर, विजय रामदास मारनर, हे सर्व धमक्या देत होते. तुम्ही पुढं कोणतीही हे केलं तर आम्ही तुम्हाला मारू, अशी धमकी देत होते. तरी आम्ही सर्व निवेदन दिले. शासनाला एवढीच मागणी आहे आमची, यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करा. बस एवढंच नम्र विनंती. याबरोबरच माता इंग्रज बातमीपत्राचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.